वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादिसेवितं कपेदजम्बोफलचारुभक्षणम् उमाशुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाकपङ्कजं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा धन्य धन्ये अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवित माथा राम भरोसे राम बिनु राम नाम बिसवास सुमिरण सुमंगल कुशल माघत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम धन्य धन्ये अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आज आपण सर्वजन नर्मदा परिक्रमा करत असताना या ठिकाणी रुद्रधाम अशा पवित्र ठिकाणी आपला आजचा दुपारचा विसावा आहे। सकाळी आपण जिथे स्नान केलं नाभी स्नान नर्मदा मैया आणि भगवान शिवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि त्या ठिकाणी नाभी स्नान संगम होता। काय सुंदर वातावरण होतं। पूजा अर्चा आजची व्यवस्थित झालेली आहे आणि मंत्रघोषात घाटावरती आपण स्नान विधी करून नर्मदेचं स्नान करून आज नर्मदा परिक्रमा करत असताना मध्य प्रदेश शिहोर जिल्हा आणि या ठिकाणी आपण रुद्रधाम या आश्रमामध्ये मंदिरामध्ये थांबलेलो आहोत। जय हरी जय अडविंगनाथ। मी स्वामी अरुणनाथ गिरी महाराज आज सत्संगाकरता आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। सर्वांना जय हरी सर्वांना नर्मदे हर। किती सगळेजण आमचे प्रसन्न आहे बघा टवटवीत चेहरे आहेत। आज खऱ्या अर्थाने तहान भूक पळून गेलेली आहे कारण आनंदाचा दिवस आहे। आश्रम एवढं सुंदर आहे असं वाटतं इथून 2-3 दिवस जाऊच नाही असा आश्रम नक्कीच आपल्याला भेटलेला आहे। कारण जीवनामध्ये आपल्याला खायकरता जगायचं नाही खाण्याकरता रोजच जन्म दिलेला आहे। खाण्याकरता जगायचं नाही जगण्याकरता खायचंय तेव्हा जीवनाचं मूल्य कळण ध्यानात ठेवा। खायाकरता जगले तर माणसाचं जीवन कधीच इच्छा पूर्ण होणार नाही अपेक्षा कधी पूर्ण होत नसते। आशायम परम दुःखम नैराश्यम परम सुखम अशा माणसाने जेवढी केली मग ती खाण्याची असेल पिण्याची असेल कपड्याची असेल पदाची असेल प्रतिष्ठेची असेल ऐश्वर्याची असेल पद भोगायची असेल किंवा सर्व सुखाची असेल ती आशा कोणाचीही पूर्ण होत नाही। पूर्ण होती ती भक्ती पूर्ण होतो तो परमार्थ आणि अपूर्ण राहतो तो संसार अपूर्ण राहते ती इच्छा कधी पूर्ण होत नसते अपेक्षा कधी पूर्ण होत नसते। म्हणजे खरं सुख शोधायचं असेल तर भगवंताच्या भक्तीत शोधा खरं सुख शोधायचं असेल तर संतांच्या सानिध्यात शोधा खरं सुख शोधायचं असेल खरं सुख शोधायचं असेल तर तीर्थयात्रेत शोधा आणि खरं सुख शोधायचंच असेल तर आम्ही दान धर्म पुण्य कमावल्यानंतर मिळेल एरवी कधीच मिळणार नाही मायबापांनो। आणि म्हणून प्रपंचातलं सुख असं आहे ते फक्त दिसणार आहे बेगड्यासारखं आहे। बेगड्याला काही महत्व आहे का हो? आपण पोळ्याच्या टायमाला बैलाला बेगडा लावतो शिंगाला। अहो तुम्ही हो तर म्हणा आबा तुम्ही हो म्हणा। सगळे शेतकरी मंडळी आमच्या दादानी पण जरी पोलीस आहे पण काही बैल पाहिलेलेच आहे साहेबांनी पाहिलेलेच आहे। ते बैलाच्या शिंगाला आपण काही ते हिंगोळ लावतात काही तिथे काय लावतात बेगडं लावतात। हिंगळापेक्षा बेगडं चांगले दिसतात। मुळे साहेब हेंगळ्यापेक्षा बेगडं चांगले दिसतात। काकड पाटील ते बेगडं दिसायला चांगले असतात पण टिकायला नसतात ध्यानात ठेवा। तुम्ही जागी सगळे हो ऐका ना मग ते दिसायला चांगले असतात पण असायला नसतात। तसं प्रपंचातलं सुख हे दिसायला चांगलं आहे असायला नाही। अध्यात्मातलं सुख खडतर असेल कठीण असेल पण ते चिरकाळ टिकणार असतं। म्हणून परमार्थामध्ये जे सुख आहे ते जगात कुठेच नाही। कारण साधू संत जपी तपी महात्मे हे सर्वजण किंवा राजे महाराजे या सुखाकरता सर्वस्वाचा त्याग करून वैराग्य धारण करून भक्ती करू लागलेले आहेत। राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे। राज्य टाकलं आणि मग ते भक्ती मार्गाला लागले ते काय वेडे आहेत का? आपल्याकडे आहे तरी काय
आहे का काय आपल्याकडे आहे? आपल्याकडे आहे तरी काय, पण राजे महाराजे सुद्धा पूर्ण राज्याचा त्याग करून वैराग्य धारण करून जंगलामध्ये जातात, तपश्चर्या करतात, भक्ती करतात, ज्ञान हस्तगत करतात आणि ते ज्ञान हस्तगत करून वैराग्य धारण करून आपलं जीवन सार्थक लावतात. तेव्हा सुख समाधान प्राप्त होतं. संसारामध्ये नाही, संसारातलं सुख बेगडाप्रमाणे दिसणार आहे, ते असणार नाहीये, हे ध्यानात ठेवा. बेगडाचं जे सुख आहे ते काय आहे महाराज? संसारातलं सुख काय आहे? मुलगा झाला आनंद, मुलगा झाला, नातू झाला आनंद, पण नाताने कमरात लात घातली का दुःखच संसारामध्ये. काय विचारूच नका. काही मुलगा झाला की आनंद होतो, मुलाचं लग्न होय म्हणून आनंद, अशी इच्छा असती सासूबाईला, सून यावी, सून यावी, सून यावी, पण एका वर्षात सासूबाई म्हणते सून नसती तर बरं झालं असतं आम्हाला. म्हणजे एका वर्षातला आनंद गेला. काय होतं महाराज? तुम्ही ध्यानात ठेवा, संसारातला आनंद सुद्धा, मुलाचं लग्नाचा आनंद सुद्धा हा क्षणिकच आहे. हे कर्तव्य म्हणून करा, कर्म म्हणून करा, पण सार्थक्य ते तेवढ्यात भागणार नाही. कर्तव्य करत राहा. ज्याचं ज्याचं कर्तव्य प्रत्येकाने केलं पाहिजे. कर्म करायला माणूस स्वतंत्र आहे, कर्म भोगायला परतंत्र आहे. ध्यानात ठेवा, कर्म करायला माणसाच्या हातात आहे, भोगण्याला माणसाच्या हातात नाही. बरं का बांद्रे पाटील साहेब? दिसत नसलं थोडे असे ऍडजस्ट व्हा म्हटलं दिसायला, असं म्हणतो तुम्ही परत आडून झाले असं असं. मग कल्पना करा, म्हणजे तुम्हाला दिसतंय सर्वांना, तर कल्पना करा. माय बापांनो, माझा मुद्दा काय आहे नीट ऐका. एक एक क्षण वायाला घालू नका. एक सांस में जात, इकडे बघा सगळे, एक सांस में जात हे त्रिभुवन का मोल. एक श्वास जरी निघून गेला तरी त्रिभुवनाचा मोल दिला तरी पुन्हा तो पूर्ण होणार नाही. एक श्वास इतका महत्वाचा आहे. काल मला कोणीतरी आज फोन आला, मला आठवना, ते म्हटले महाराज तुमच्या तो व्हिडिओ पाहिला काल, आपल्या संग मातोश्री आहेत का? म्हटलं हो. ते म्हणाले महाराज किती भाग्यवान आहे तुम्ही. मला नाव आठवेना आता, क्षमा मागतो नाव काय कोणी फोन केला, पण ते म्हणाले की महाराज तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या मातोश्री तुमच्या बरोबर आहे. नाही, ॲडव्होकेट अरुणराव लबडे साहेबाचा फोन आला श्रीरामपूर. मला ते नाव आठवना, माझेच नाव घरी बघा, मला माझे नाव घरी आठवना लवकर, परंतु त्यांचा फोन आला. ते म्हटले महाराज अक्का संघ आहेत का? म्हटले हो. खूप सुंदर फोटो बघितला, कालचे व्हिडिओ बघितले, स्टेटस बघितले, काय महाराज भाग्यवान आहे म्हटले. आणि ते म्हणाले महाराज मला अनुभूती प्राप्त झाली. आम्ही वकील लोक कोणाच्या मागे पडायला येडे नाहीये, आम्ही फार डोके लावून लोकांची डोके बंद करतो म्हणले. म्हणजे आम्ही बुद्धिवान माणसं आहे, पण कोणापुढे झुकणारे नाही. आम्हाला अनुभूती प्राप्त झालेली आहे, सुख समाधान प्राप्त झालंय, आणि आम्ही आता शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही महाराज. आता लग्न असल्यामुळे आम्हाला येता नाही आलं म्हटले, पुढच्या वेळेस आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. कुठलंही कार्य असेल, 18 तारखेला नातीचं लग्न होतं, मी त्या लग्नाला जाऊन मग आपण इकडे आलेलो आहोत. तर ते म्हणत होते, अक्काचं वर्णन फार केलं त्यांनी, लबडे साहेब, ॲडव्होकेट लबडे साहेब. अक्काचा चेहराच खुल्ला बघा लगेच. आता अक्काला, अक्का मातोश्रीचं वर्णन, मातोश्री काय खरंच ना, काय मातोश्री आहे. त्यांचं नाव समिंद्राबाई. कोणीतरी सांगितलं ना, नाव समिंद्राबाई. समिंद्राबाई म्हणजे समुद्र, समुद्रासारखी विशालता ज्यांच्याकडे आहे, आणि त्या समुद्रातून अरुणोदय दिला प्रगट केला. त्या समुद्रातून एक कणा उगला आणि तो अरुणोदय करून अरुणोदय झाला, आणि आता तो प्रकाश देण्यातून काम करू लागला, आणि प्रकाश देण्याचं काम करून अंधकार नष्ट करू लागला. अंधकार कोणता? अज्ञानाचा. प्रकाश कोणता? ज्ञानाचा. अज्ञान तू हरो बुद्धिमते देश्वरेश्वरा. याला जन्म देणारी माता समुद्राला वंदन करतो आम्ही कोटी कोटी. अशीच माता आम्हाला जन्मजन्मी भेटावी. काहीच नाही हो, सर्वसामान्यामध्ये राहते. महाराजांची आई म्हणून त्वरा नाहीये. एका बाईला कधी त्रास दिला का? मी महाराजांची आई आहे, यात्रा माझी, गाड्या माझी आहे, काही कोणाला आहे का त्रास? काही नाही, घेणं नाही देणं नाही, काय कोणी काही म्हणा, कोणी काय तर काही नाही, अगदी समाधान आहे. नावच समुद्र आहे, त्याच्यामुळे समाधान समाबाईचं आहे. अशी माता आम्हाला मिळाली. माताच्या चरणी वंदन. त्या लबडे साहेबांनी फार वर्णन केलं, सहजच बोलल्या गेलं. माता ती माताच असते महाराज, आईच ती आईच असते. आईना खरं सांगू का, प्रत्येकाची आई ही प्रत्येकाची आई खऱ्या अर्थाने ती भाग्यवानच आहे. म्हणजे आईशिवाय आपलं जग आपल्याला कोणी दाखवू शकत नाही. आई बापाशिवाय या जगात आपण येऊ शकत नाही. आई बापाचे उपकार आपल्यावर आहे की त्यांनी हे विश्व दाखवलं, त्यांनी आपल्याला कृपा केली, या जगात आणलं, आणि त्या बापाचे उपकार, त्याच्या आईचे उपकार या जगातले सर्वात मोठे उपकार आहे. मायबापांनो हात जोडून विनंती करतो, सर ज्याचे आई वडील अजून जिवंत असेल तर त्यांची सेवा ही जगातली सर्वात मोठी सेवा आहे. आता नसतील
तर त्यांच्या नावाने अन्नदान करा, त्यांच्या नावाने त्या ठिकाणी कुठेतरी पंगत द्या, अन्नदान द्या, अनाथालयामध्ये मुलांना कपडे द्या, वही पेन द्या, शिक्षणाकरता मदत करा. वर्षातून तुम्ही एकदा जरी केलं, एक वर्षातून जर तुम्ही अडबंगनाथ संस्थानला विद्यार्थी शिकताय, अडबंगनाथ संस्थानला अनाथ मुलं शिकताय, काही अनाथ आहे काही सनाथ आहे, एक मुलगा जरी दत्तक घेतला, एखाद्याकडे ऐपत असेल तर त्याचे वर्षभरातले कपडे, चपला, बुट आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च जरी दिला तर त्याच्यासारखं पुण्य जगात कोणतंच असू शकत नाही महाराज. हा संकल्प करा, कारण हा संकल्प करा. देवाने आपल्याला दिलंय ना, ते तुम्ही माठातलं पाणी कसं असतं ऐकताय ना, आपण माठातल्या पाण्यावाने आपण असणावं, राजनातल्या पाण्यावाने आपण असावं. राजनातलं जे पाणी आहे ते वाटत गेले, माठातलं पाणी वाटत गेले, ताजं येत राहतं. आणि जर तुम्ही ते दिलंच नाही आणि तुम्ही पिले नाही तर 2-4 दिवसांनी 8 दिवसांनी खराब होतं, फेकून द्यावं लागतं. ध्यानात ठेवा. तसं धन पण तसंच आहे. तुम्ही कोणाला दिलं नाही, कोणाला दान केलं नाही, धन सुद्धा आपलं ते संपून जातं, नष्ट होतं. रावणाचं धन टिकलं नाही, माणसाचं काय टिकणार आहे महाराज. आपल्याकडे काय 5-50 किलो सोनं असेल, तुमच्याकडे काय तरी काय 5 किलो 50 किलो सोनं असेल, काही नाही याच्यापेक्षा जास्त जास्त काही नसेलच मला असं वाटतं. पण त्या रावणाकडे किती होतं महाराज. आपल्याकडे 5-50 किलो असेल, मला एवढंच म्हणायचं आहे. म्हणजे याचा अर्थ जास्त आहे तुमच्याकडे. एवढे हसले म्हणजे 50 किलोपेक्षा जरा 1000 किलो धरू झाला होते. आता 1001 किलो सोनं असेल, काय आपल्याकडे काय आहे महाराज. पण कर केली काय सोने वाले सोना नहीं, सोएगा तो सोना चला जाएगा. कर केली काय सोने वाले सोना नहीं, जिसके पास सोना है उसका सोना हराम हो जाता है. सोना नहीं पड़ता, सोने के बाद कब चोर आ जाएंगे, सोना लूट करके लेके जाएगा, पता नहीं चलेगा. सोने वाले सोना नहीं, सावधान रहना. माय बाप, खरं सोनं जर कोणतं असेल तर भगवत भक्ती आहे. खरं सोनं जर कोणतं असेल, गुरुचं नामस्मरण आहे. खरं सोनं जर कोणतं असेल तर तुम्ही जे केलेलं सत्कर्म आहे तेच सोनं आहे, तेच धन आहे. खरं धन जर कोणतं असेल तर या जगामध्ये प्रमाण आहे, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, देवाचं चरण जोडणारं जे धन आहे ते जगातलं सर्वश्रेष्ठ धन आहे. या जगात बाकी काय हो, काय आहे तरी, बाकीचं काहीच नाही साहेब, काहीच नाही. म्हणून आज टेमकर साहेबांनी नेम केलेला आहे, काही झालं तरी चालेल. आमच्या ताईनी साहेबांनी बरं का दादा, दादाचा नियम आहे, साहेबाचा नियम आहे की दर पौर्णिमा काही झालं तरी अडबंगनाथची वारी चुकणार नाही. काही होऊ द्या तिकडं, याला नियम म्हणतात बरं का. बाबा तुम्ही करा, आता सगळेजण करा. तुम्ही तर येताच, पण दर पौर्णिमेला काही असो तिकडं. कारण नेम जर केला, नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. नेम जो करतो ना त्याचा नियम ईश्वर चालवत असतो. तुम्ही करून तर बघा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळे. लक्ष्मीचा वल्लभ नारायण त्याच्या जवळ येतो नेम केल्याने, आणि व्यवहारातलाही फायदा होतो आणि अध्यात्मातला तर परम फायदा होतो. बघा ना, संगमनेरचे आमचे ताईन दादा आलेले आहेत. माझं फक्त रामायण ऐकलं किती दिवसात, 3 दिवसाचं ऐकलं. 3 दिवसात ते असे भक्त झाले. वयोवृद्ध आहे आपले संघ बिचारे दादा, आणि तरी पण मला भेटायला आले, कथा ऐकले, जीवन सफल झालं आणि यात्रा घडली. आता जन्मजन्मीचं पुण्य प्राप्त झालं. याच्यापेक्षा काय पाहिजे, याच्यापेक्षा काय पाहिजे. प्रत्येक जण भाग्यवान आहे, प्रत्येक जण भाग्यवान आहे. सर्वांना पुनश्च विनंती आहे, आपण सर्व एका परिवारातले आहोत. आपण सर्व एका परिवारातले आहोत, एका कुटुंबातले आहोत. आपण सगळेजण, मोठे लहान छोटे, श्रीमंत गरीब, हे सगळ्या गोष्टी सोडून द्या. आपण सर्व एका परिवारातले आहोत. सर्व भाऊ, सगळ्या बहिणी, सगळे असणारे दादा, आपण सगळेजण एकत्र निघालेलो आहोत नर्मदेसाठी. नर्मदा मातेची कृपा व्हावी, नर्मदा मातेचा आशीर्वाद मिळावे आणि जन्म सफल व्हावा आणि आम्हाला गोपाल कृष्णाची भेट व्हावी, हीच नर्मदा मातेची चरणी प्रार्थना आहे. ईश्वर सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरंकार सुख दुःख सुखक्षमी. तो भगवान परमात्मा ईश्वर सर्वत्र आहे. दिसण्याकरता गुरुची कृपा असावी लागते. भगवंताची कृपा झाल्याशिवाय, गुरुची कृपा झाल्याशिवाय भगवंत भेटत नाही. भगवंताची कृपा जरी झाली, भगवंत भेटला तरी तो यथार्थ कळणार नाही. गुरुशिवाय तो कळू शकणार नाही. मग ती शक्ती आम्हाला प्राप्त व्हावी, ते ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं, आणि ते ज्ञान कमावण्याकरता आम्ही नर्मदा परिक्रमाला आलेलो आहोत. नर्मदा परिक्रमाला आलो ना, जसं आपण कपड्याला डाग लागला धुवून काढतो, कपड्याला डाग लागला साबण लावतो, कपड्याला डाग लागला केमिकल लावतो की नाही. आज बरेच जणांनी धुणे धुतलेले आहेत, पण त्याचेच धुतले ना, म्हणजे कपडे धुणे म्हणतो बरं का मी. धुणे धुतले सगळ्यांनी, बरं झालं, मोकळे झाले, बरं झालं, वाळून गेले, आता झाले धुणे धुवून झाले. कपड्याला डाग लागला, आबा कपड्याला जर डाग लागला आपण ठेवतो का दादा,
ठेवत नाही. का ठेवत नाही? कपड्याला डाग लागल्यानंतर आपण ठेवत नाही. याचं कारण असं आहे, याचं कारणच असं आहे महाराज, कपड्याला डाग लागला तर आपण ठेवत नाही. याचं कारण असं आहे, कारण आपल्याला शॉपिंगला जायचं असेल, यात्रेला जायचं असेल, काही खरेदीला जायचं असेल तर डाग घेऊन जाऊ का आम्ही? बस्ता बांधायला तर जाणारच नाही आम्ही. कपड्याला डाग, खरं आहे की नाही? बाकीकडेच जाऊ पण सस्ता बस्ता कोण बांधणार आहे कपड्याला डाग लागल्यावर? मग माणसं धुवून काढतात. तसा जीवनामध्ये ज्याचा डाग लागला असेल, तो धुवायचा असेल तर तुम्ही तीर्थयात्रा करा, तो धुवायचा असेल नर्मदा परिक्रमा करा, तो धुवायचा असेल साधू संतांचं सानिध्य स्वीकारा आणि साधू संतांच्या संगतीत राहा, तो धुवायचा असेल तर दुसऱ्याची सेवा करा, तो धुवायचा असेल तर आपल्या वाणीतून एकही शब्द अशुद्ध येऊ देऊ नका, आपल्या वाणीतून कोणाला त्रास होईल असं बोलू नका, आपल्या वाणीतून घरी नाही इथंही नाही जन्मात कधीच बोलू नका. जीवन धरले झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हरी बोला नाही तरी आबोला, व्यर्थ गलबला नका करू. कारण ही वाणी एकदा बोलले गेले शब्द परत येणार नाही. मारल्याला म्हणजे बाण मारला तो भरून निघाल, घाव झाला भरून निघेल, पण एकदा वाणीतला शब्द निघून गेला तो आयुष्यात परत येणार नाही. म्हणून शब्द फार अमूल्य चीज आहे, अमूल्य गोष्ट आहे की ती गोष्ट वापरताना फार विचार केला पाहिजे. शब्दरूपी हत्यार वापरताना मग पस्तावा नको. कधी कधी माणसं म्हणतात मी असं बोललो नसतो तर, आम्ही माझ्याकडून चुकी झाली, मी असं बोललो नसतो तर बरं झालं असतं. अशी जीवनात पाळीची येऊ नये. संत आधी विचार करतात मग बोलतात. ते संतांचं वचन वाक्य मंत्र होतं. असं नारंगिरी महाराजांचं वाक्य आपल्याला मंत्र रूपाने भेटलेले आहेत. नारंगिरी महाराजांचं एक एक वाक्य म्हणजे साक्षात वेदाचे अक्षर होते, वेदाचे मंत्र होते. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. नारंगिरी बाबाची कृपा आपल्यावर आहे. आपण यात्रेला आलेलो आहोत. सुख सुविधा असेल, कमी जास्तपणा असेल, खाण्यात मागे पुढे असेल. परवा आपण मीटिंग घेतली होते, झालं ते झालं, सोडून द्या, परत विशेष त्याविषयी घेऊ नका. आम्ही ज्यावेळेस यात्रा केली कशी भक्ती करावी लागते ध्यानात ठेवा. अडबंगनाथ महाराज एक शेतकरी होते, माणिक शेतकरी आपण पाहिले, ज्यांनी घर दार तहान भूक सर्वस्वाचा त्याग केला. त्याच्यामुळे गुरुच्या कृपेने गोरक्षनाथ महाराजांच्या आशीर्वादाने 12 वर्ष तप एका शेतकऱ्याच्या मुलाने केलं. त्याचा अडबंगनाथाचा माणिकाचा अडबंगनाथ झाला. ही भक्तीतली ताकद आहे, ही शक्तीतली ताकद आहे, ही गुरुच्या निष्ठेची ताकद आहे, ही तपाची ताकद आहे. मायबाप आपल्यात एखाद्या दिवशी जेवण मिळेल नाही मिळेल आपण करणारच आहे, वेळीत करायचा प्रयत्न करणारच आहे. परंतु यात्रेमध्ये मागं पुढे होत असतं. आपण तुम्हीच पाहताय, आपण सगळ्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो पण मागं पुढे होणार आहे. तरी काय बिघडणार आहे? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी राम मंदिर मूर्ती बसवण्याकरता अनुष्ठान फक्त सांगितलं होतं, विचारलं ब्राह्मणांनी गुरुदेवानी, आणि ज्या गुरुदेवानी सांगितलं होतं ते आपल्या महाराष्ट्रातले गोविंददेवगिरी महाराज श्रीरामपूर तालुक्यातले बेलापूरचे, त्यांनी सांगितलं साहेब 3 दिवस उपवास करा, अनुष्ठान करा. तर मोदी साहेबांनी 11 दिवस उपवास केला आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. महाराज पक्ष पार्ट्या बाजूला ठेवावं, असा व्यक्ती परत जगात होणार नाही. आपण 11 दिवस राहू शकत नाही. 11 घंटे जरी मागे पुढे झाले तर तळमळ होत असेल तर आपली भक्ती आहे का, आपला परमार्थ आहे का, याचाही भान प्रत्येकाने ठेवा. ठीक आहे, तितक्यापर्यंत आपण सुविधा करायचा प्रयत्न करू, परंतु खाण्यापिण्यातच जर रंगलो तर आपल्याला देव कधी करायचा आहे, भक्ती कधी करायची आहे, नर्मदा कधी करायची आहे, नामस्मरण कधी करायचं आहे. जर आपल्या मनात क्रोध भाव दुसऱ्या विषयी म्हणजे भावना जर वेगळी असेल, शुद्ध जर झालंच नाही, चष्म्यावर धूळ जर असले, आम्हाला चांगलं कधी दिसणार आहे. आपला चष्मा प्रत्येकाने सत्संगातून साफ करून घ्या. हे सगळ्यांना मी आवाहन करतो, तरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. अन्यथा तुम्ही कितीही जाणार तर मग तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. काय होणार आहे तीर्थाला जाऊन? मग आपलं पाणी घरचं पाणी आपल्या नळाला असंच होतं, ते नर्मदेचं असंच आहे. मग जर अशी भावना जर झाली तर काही उपयोग यात्रा करून होणार नाही. देवाच्या मूर्ती दगडाचेच बनवलेल्या आहेत, अशी भावना जर झाली तर देवाचं दर्शन कधीच होणार नाही. मायबापांनो, प्रत्येकाने या गोष्टीचं असणारं भान ठेवलं पाहिजे, याचं ज्ञान घेतलं पाहिजे. कोणी असेल त्या ठिकाणी आपण नर्मदा मात्या कशा करता या ठिकाणी उगम पावली, लोकांना किती पुनीत केलंय. या नर्मदेच्या काठावर काय काय तीर्थ आहे. हे ऋषी मुनी जपी तपी संन्यासी यांनी या ठिकाणी येऊन आले का? या झालं की तुमचं? या आमचे आचार्य महाराज अशोक महाराज ज्ञानेश्वर महाराज आले म्हणजे स्वयंपाक झालेला आहे. आपण आता आमचं चालू आहे, 5 मिनिटात आवरतो. धन्यवाद. आता स्वयंपाक झाल्यावर कोणाचंही लक्ष माझ्याकडे राहणार नाहीये. आता अगदी 2 मिनिटात मी काहीतरी सांगत होतो, पण जाऊ द्या, भुका लागलेल्या आहे. चला 2च मिनिटात आवरतो. मायबापांनो, भूक लागल्यावर आत्मा कळकळत करत असतो. परंतु एक उदाहरण सांगतो दादा. आम्ही सराला बेटातनं 4 जण,
कुठलीही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तपाशिवाय होत नाही. तुम्हाला पटत नसेल तर दादा 16 सोमवार आमच्या माता भगिनी करते बघा. याच्यातल्या बऱ्याच महिलांनी आपण पाहिलं असेल तर 16 सोमवार करणाऱ्या महिला असणार याच्यात नक्कीच. तेव्हा एक बाई सापडल्या. 2 16 सोमवार ज्या करतात पशुपतीचे 3, तेव्हा 4, 5, 7, 8, 10, 12 म्हणजे अनेक महिलांनी केलेले आहेत. 16 सोमवार जे व्रत करतात ते व्रत इतकं कठीण असतं, इतकं अवघड असतं, त्याला पाणी सुद्धा पिता येत नाही. बरोबर आहे ना. 16 सोमवारचं जे व्रत आहे पाणी पिता येत नाही. आणि 16 सोमवार जर झाले आणि जर कडक केले तर 16 सोमवार नंतर महादेव प्रसन्न होतात आणि जे बी इच्छा असेल ते पूर्ण करतात. एवढी ताकद त्या व्रतात आहे. सांगा, जर 16 सोमवारामध्ये आम्ही जर महादेवाला प्रसन्न करू शकत असेल तर जन्मभर जर आम्ही व्रत केलं आम्ही उपासना केली, आम्ही साधना केली, तो ईश्वर का भेटणार नाही हो. त्याच्यासारखा दयाळू जगात कोणीच नाही मायबाप, कोणीच नाहीये. आमचे ठाकूरजी इथं बसलेले आहेत. हा काय प्रेम आहे. जगात उद्धारा करता, जगाच्या कल्याणाकरताच त्यांनी अवतार घेतलेला आहे. का प्रभू तुम कैसे दीन दयाळ. दीन दयाळू प्रभू सारखा कोणीच नाही. जरा करून बघा, अनुभव घेऊन बघा, भक्ती करून बघा. आपण याच्या पलीकडेच जात नसेल, मीपणा माझेपणा आपण सोडत नसेल, माझे कपडे भारी, मी भारी, माझं ऐश्वर्य भारी, याच्यात अडकलो की भगवंत नाही भेटणार हो. जगत त्यांनी निर्माण केलं, तो जगात भारी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत. त्याचे उपकार माना. जिसकी दुनिया इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. ज्यांनी दुनिया रचवली. बघा ना, साप किती प्रकारचे, घोडेसाप साप असतात, काही असणारे मिठी मारून चालणारे साप असतात, काही गंड्यापट्ट्या साप असतात, काही असणारे वेगळे लाल असतात, काही काळे असतात. सापाचे प्रकार वेगळे वेगळे असतात, पण साप वेगळ्या प्रकारचे आहेत. मोर, अरे राम राम राम, काय मोराचा रंग आहे. मोराच्या रंगासारखा रंग जगात नाही. मोरात ते रंग भरलेले आहेत. असा जगातला एकही पेंटर अजून जन्माला आला नाही. काय कोण पेंटिंग करणार आहे. मोरासारखा पेंटिंग करणारा कोण आहे दाखवायला. आणि मोर ज्याने नाचताना पाहिला असेल ना, बरं का बांद्रे पाटील, तो हा नाचतानीमुळे साहेब मोर ज्याने पाहिला, काय ती कला, काय ती लीला, आघाद आहे महाराज, आघाद आहे. बघा ना, कोयल गाती, काय गाते महाराज. मोर आहे, पोपट बघा काय सुंदर आहे, कावळा बघा किती सुंदर आहे, बगळा किती सुंदर आहे. प्रत्येकाचे रंग वेगळे आहेत, वर्ण वेगळे आहेत. मग जो एक एवढे वेगळे 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 प्राणी बनवतो, एवढे वेगळे वृक्ष बनवतो, काही वेगळे वेगळे फुलं बनवतो, वेगळे वेगळे माणसं बनवतो, आणि माणसं बनवत असताना ही सगळी दुनिया निर्माण करताना तो कसा असेल हो, भगवंत कसा असेल. सुंदरम किम सुंदर, हा भगवंतासारखा सुंदर कोणी नाही. म्हणून सौंदर्याचा कधी घमंड होऊ देऊ नका, ऐश्वर्याचा कधी घमंड होऊ नका, कारण तो ऐश्वर्यवान आहे. उत्तम पुरुषाचा कधी घमंड होऊन देऊ नका. आपण सामान्य पुरुष आहोत, तो उत्तम पुरुष आहे. उत्तम पुरुष स्तन्य परमात्मे त्युदा भृत यो लोकत्रे मा विश्व बिभरते यय विश्वरहा. 15व्या अध्यायात भगवंताने सांगितलं तो उत्तम पुरुष कोण आहे, तर मी आहे. मी म्हणजे कोण, भगवंत परमात्मा. अर्जुनाला सांगतात उत्तम पुरुष स्तन्य परमात्मे त्युदाभृत यो लोकत्रे मा विश्व विभरते यय विश्वरहा. भक्ती करायची असेल आपण अनुभव घ्या, भेटेल आम्हाला. त्याच्याकरता बघून बघा, त्याच्याकरता जीवन जगून बघा. आता आपल्याला तर सगळं सुखच आहे, पण जे पदयात्रा करतात लोक, पदयात्रा करता, त्यांचा जेवणाचा टाइम नाहीये, झोपायचा टाइम नाहीये, पुढं किती लांब गाव आहे माहीत नाहीये, कोणी किलोमीटरला मॅप नाहीये, रस्ता नाहीये. आपण डांबरी रोडने चाललोय, ते नर्मदेच्या किनाऱ्याने चालताय, गुडघे इतक्या चिखलात जावं लागतं, कधी काटे असतात, कधी वावरातून अशा बांधीनं जावं लागतं. आणि त्या ठिकाणून एक महिला आपल्याकडे परभणीची आलती, नांदेड परभणीची पाहिले आपण, लातूरच्या महिला होत्या. लातूरच्या महिलांनी सांगितलं, महाराजजी मी 1 महिना झाले घर सोडून आले. मी म्हटलं एकटेच आले का, म्हटले हो म्हणले महाराजजी, आणि त्यांना मला गुरु करायची इच्छा आहे, आश्रमात येणार त्या. संसार झाला म्हटले, मुलाबाळाचं लग्न झालं, आता सगळं प्रपंचातून मी त्याग केला म्हटले महाराज, सर्वांचा त्याग करून आता फक्त आणि भक्तीच करायची आहे. माझं हृदय भरून आलं दादा. एक महिला प्रपंच पतीचं कर्तव्य केलं, मुलाचं बाळाचं कर्तव्य केलं, आणि संसारातून अलिप्त झाली. तिच्यासारखी जगात मी महिला पाहिली नाही असणारी धन्य, कारण धन्य झाली. नाहीतर संसार म्हातारपणी सुटतच नाही. मरू टेकले शरीर पाया खोदून बांधशी घर. माणसं मरायला लागले तरी म्हणते इकडचा पाया तिकडे घे आणि इकडची इकडे घे. अरे ते लख होतो तरी ते म्हणते नाही असं, अरे तुझं लकडे आता गेल्या ना मशानभूमीत. नाही सुटत महाराज, प्रपंच सुटत नाही. बरोबर आहे की नाही आबा, कोणालाच सुटत नाही. एका माणसाची कथा नाही, बरोबर आहे की नाही दादा, कोणालाच सुटत नाही. मरायला लागले माणसं तरी इकडे घर बांधा, तिकडे दार बांधा. प्रत्येकाने कर्तव्य करा,
कर्म करा, आपल्याला एक दिवस जायचंच आहे. आणि किती जात असताना मी त्या दिवशी म्हणालो होतो, महाराज अरुणगिरी असले काय आणि दादा आपण कोणी असले काय, आपल्याला जागा तिकडच आहे शेवटी. कुठं? जिथं विनाकारण गर्दी करत नाही तिकडंच आहे. म्हणजे स्मशानभूमीमध्ये 3-4 पत्राचं शेड असतं. म्हणजे आमदार कलेक्टर खासदार असला तरी त्यालाही तिथेच जागा आहे आणि आपण सर्वसामान्य असलो त्यालाही तिथेच जागा आहे. याचा अर्थ आहे मेल्यानंतर समानता आहे. भगवान शंकराच्या चरणीस लीन व्हायचं आहे. आणि शंकराच्या पुत्री संग जर आपण असेल, शंकराला आधीच प्रार्थना करा, हे कैलासपती आम्हाला आमची दुर्गती होऊ देऊ नको, तुझ्या चरणाशी जागा दे. भगवान शंकर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा महादेवाला आपण वंदन करूया, नर्मदा मातेला वंदन करूया, किंवा आमचं जीवन सफल होऊ दे, धन्य होऊ दे आणि आमची यात्रा सफल होऊ दे. आता हीच यात्रा तर होईलच, 4-2 दिवसात आपण घरी जाणारच आहे, पण आमची जीवनाची यात्रा सफल होऊ दे. कारण जीवनाची यात्रा त्याच्याच हातात आहे. कधी दोरी तुटेल सांगता येत नाही महाराज. आपण भरोसा नाही ध्यानात ठेवा. कधी तुम्हाला मी कळकळीन सांगतो, सर्वांना सांगतो, कधी कोणाचा भरोसा नाही. क्षणभंगुरा नाही भरवसा, वारे सावध तोडा मयास्या, काही न चले मग गळा पडेल फासा पुढे, हुशार थोर आहे वळसागा, राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सोडा सांडा वाहुगी या उपाधी. मायबाप ही वाहुगी उपाधी सोडू द्या आणि म्हणून एकच करा, संत चरणी भाव धरा, क्षण क्षणी नाम स्मरा, मुक्ती सायोजता वरा, हेची करा बापानो, हेची करा बापानो, कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मायबापांनो, भगवंताची भक्ती करा आणि मग तोच आपल्याला एक दिवस कामाला येईल आणि प्रत्येकाला तो भेटेल, त्याचं दर्शन व्हावं. ज्याच्याकडे आपल्याला ऐपत दिले असेल, दान असेल, धर्म असेल, एखादा गरीब आपल्याला वाटला, जर आपल्या परिस्थितीनुसार योग्यतेच्यापेक्षा जास्तही नको आणि जास्त जर केलं तर अति या कुठंच करू नका. आपण चर्चा करताना म्हटलो अति कुठंच नाही पाहिजे. जे काही माणसं लगेच बोलले नाही ते चालणार नाही, जास्त बोलले ते चालणार नाही, कामापुरतं पाहिजे. ध्यानात ठेवा, मी आत्ता 2-3 उदाहरणं दिले होते. रबल असतं, रबल माताबाईने केस आवळण्याकरता रबल बांधतात ना येणे घालायला, ते रबल ते जर तसंच ठेवलं तरी केस पक्के होणार नाही, पण जास्त स्थानात गेले तर रबल तुटन, केस मोकळेच राहणार. ध्यानात ठेवा, म्हणजे रबल तुटेपर्यंत सुद्धा ताणलं नाही पाहिजे. दुधाची चहा करतो आपण, दूध जर तापलं नाही तरी ते खराब होतं, पण लई तापलं उतो जाऊन वायाला जातं. म्हणून प्रमाणात तापलं पाहिजे. जीवनामध्ये ध्यानात ठेवा, समतोल पाहिजे, समतोल पाहिजे. आणि समतोल नसेल, सारखेपणा नसेल तर जीवनामध्ये आनंद येत नाही. आनंद घेण्याकरता, आमचं जीवन सफल होण्याकरता आम्ही या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आणि म्हणून मायबापांनो, भक्ती करा, नामस्मरण करा, करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा आणि सोडविल यमा पासून या. तो यम फार कठीण आहे, तो कोणाचं ऐकत नाही. मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर. मग कसे मारतात? ज्याने जो जो गुन्हा केला असेल त्याला तसा तसा दंड. आता दादाचं खातं येते, दादाचं खातं आहे, कोणत्या प्रकारचा गुन्हा ते नंबर राहते त्याचे, कोणता असणारा, किती नंबर, 302 342 काय असेल ते नंबर, आणि तसा तसा गुन्हा झाला तसा दंड दिला का मग त्यांचा पिशार निघतो यम दादाकून. आपलं इथलं दरबार कसं आहे तिथलं वर्ष तसंच दादा. आणि म्हणून मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर, बरं यमाचे किंकर बहुसाल. हा दरबार आपला इथला तरी वशिल्याने होईल कमी, पण तिथं वशिला चालत नाही, तिथं काहीच नाही, यम दरबारी वशिला चालत नाही. आणि म्हणून यमाच्या दरबारामध्ये वशिला चालत नसतो. आणि म्हणून मायबापांनो, तिथल्या दरबारात जायचं नसेल, यमाचा पाहुणा प्राणी होय, जर व्हायचं नसेल आणि देवाचं व्हायचं असेल तर काय करावं लागेल, आणि जर यमाचं व्हायचं असेल तर काय करावं लागेल, हरी बिन जलम नरकाचे पैजान, हरी बिन जन्म नरकाचे पैजान, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरी बिन जन्म नरकाचे पैजान.
पैजान, हरी विन जन्म नरकाचे पैजान। मग हरी शिवाय जन्म असेल तर नरकात निश्चित जावा लागेल, आणि हरी जर मिळाला नरकात जाण्याची गरज नाही। आणि हरी प्राप्त करायचा असेल, हरी मिळवायचा असेल तर हरी कुठे आहेत महाराज? तो संत सानिध्यात आहे, तो संतांच्या जवळ आहे। जिथे जेथे कीर्तनासी जागा, तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनासी जागा। मग तो कुठे आहे? जिथे कीर्तन आहे आणि जिथे संत आहे तिथे भगवंत आहे। संत भार पंढरीत बर कीर्तनाचा गजर होतो, तेथे असे देव उभा जैशी समचरणाची शोभा। तिथे देव उभा आहे कुठे? जिथे संत तिथे भगवंत देव, आणि अर्थात दोन्ही एकच आहे। अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंगा। संत आणि भगवंत एकच असतात, फक्त नाव वेगळे वेगळे असतात। म्हणून अवतार तुकाराम महाराज कोण आहे? विश्वरच आहे। ज्ञानोबा कोण आहे? विश्वरच आहे। अवतार पांडुरंगा नाव ठेविले, मी असं एका ठिकाणी सांगितलं हवा, एक माणसाने सांगितलं अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी, ते म्हणले महाराज तसं नाही, अवतावरी पांडुरंगा म्हणलं बरं झालं भेटलं तो। अरे अवतावर म्हणजे काय वगैरे आणायला का? काय माणसं एका ठिकाणी महाराज, काही माणसं अशा शुद्ध बोलतात, काय सांगू, भक्ती सुद्धा लय माझी येते। एका ठिकाणी भजन चालू होतं बरं का, भजन चालू होतं साहेब, भजनाला लोक बसले आणि तिथे काय झालं, सगळे गावातले भजनी बसले होते। असाच पौर्णिमेचा दिवस होता, 2 पौर्णिमा असल्यामुळे आजही पौर्णिमाच होती समजा, पौर्णिमा असल्यामुळे तिथे सुंदर वातावरण होतं, लोक बसले, भजन चालू होतं। तिथे एक पाहुणा भजनी आला होता। पाहुणा भजनी म्हणल्यावर मान देतात लोक, जावई पाहुणा, आणि त्यात तो थोडा भजनी, पण तो काढाकाठाचा भजनी होता, कट्टर नव्हता, पण असं ऐकून ऐकून शिकलेला। मग लोक म्हणले म्हणा पाहुणे, म्हणा पाहुणे। त्याला एवढा आनंद झाला, मला नंबर दिला, तुम्ही गावकरी असून मला नंबर दिला, ठीक आहे म्हटले, टाळ दिला। आणि मग त्याला म्हणा म्हणा म्हटल्यानंतर तो म्हणायला, त्याने सुरुवात केली, वचकन ऐका कमलापती, वचकन ऐका। आता काय सांगा रे, वचकन ऐका का वचन ऐका, काय म्हणतील सांगताच येत नाही महाराज। आता जर असा पाहुणा असेल तर काय म्हणणार पाहुण्यालाही? म्हणून ऐकून पाठ करू नका, गुरुच्या मुखातून ते वाक्य ऐका। एक तर मालिकेत पाठ करा, नाही तर गीता असेल, गुरुच्या मुखातून संहिता घ्या, संत घ्या, तेव्हा ते पाठ करा। मनोमार्गे गेला तो तेथेच मुखाला। म्हणून कुठलाही कार्य करत असताना संताच्या सानिध्याशिवाय ते पूर्ण होत नाही। असं कुठलाही ग्रंथ, पुराण काढा, कोणतेही काढा, घरी जाऊन वाचा। आणि ज्याला कोणाला पटत नसेल, कोणाचा विश्वास नसेल, आमच्या तुकोबरायने एक वाक्य सांगितलं ऐका, तुका म्हणी नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी। ज्याचा विश्वास नाही त्यांनी पुराणाला विचारलं पाहिजे, पुराण म्हणजे ग्रंथ वाचले पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तेव्हा आपल्याला देव धर्म सकळ संत कळतात। पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो। आज आपण या आश्रमामध्ये सुंदरशा वातावरणामध्ये सत्संगाला जमलेला आहोत। आमची काय वारकरी आहे बघा ना, काय चेहरे आहेत, काय प्रसन्नता आहे धर्मनाथ, बघा ना सगळ्यांना। आमचे धर्मनाथ महाराज काय चेहरा आहे त्यांचा सुद्धा, अशी थकवा नाही त्यांना बिलकुल, बघा ना पायाला सुद्धा गुदगुल्या झालेल्या आहेत तरी पण टेन्शन नाही आहे। आमच्या धर्मनाथ महाराज करता एकदा जोरात टाळ्या। तर आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। आपण भाग्यवान आहोत, आपण या ठिकाणी यात्रा करण्याकरता आलेलो आहोत, आणि यात्रा करण्याकरता आपण आलो। आपली यात्रा आता सुंदर झालेली आहे, चालू आहे। आपल्या मध्यंतर यात्रेचा झालेला आहे, मध्यंतर यात्रेचा काळ आलेला आहे। आपल्या सर्वांना धन्यवाद आहे। भगवंत परमात्मा आपल्यावर कृपा करो, भगवंताचे आशीर्वाद आपल्यावर राहो, आपल्यावर कृपा राहो, आशीर्वाद राहो, हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे। धन्यवाद। आपण सर्वजण सुखी व्हावे, सर्वांना परमार्थ प्राप्त व्हावा, ईश्वराची कृपा व्हावी। सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्व सन्तु निरामयः, सर्व भद्राणि गच्छन्तु, मा कच्चित् दुःखमाप्नुयात्। हरि ओम शांति शांति। कृषिभूषण महायोगेश्वर नाथ संप्रदाय शिरोमणि ओम चैतन्य अरबंगनाथ महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय, नर्मदा मैया की जय। अलोक निरंजन, अलोक निरंजन, अलोक निरंजन, आदेश नर्मदे हर हर। धन्यवाद। जय हरि, जय अरबंगनाथ।